एक महत्त्वाची बातमी समोर येते। भिवंडी पालिकेत नगरसेवकाची प्रभाग सहाय्यक आयुक्तांसोबत बाचाबाची पाहायला मिळाली। प्रभाग अधिकारी पैसे घेऊन कारवाई करत असल्याचा आरोप होतोय। आमदारांच्या समोरच जोरदार बाचाबाची झाली। रोड वाइंडिंग में जो स्ट्रक्चर्स आ रहे हैं इनको धमकी दे रहे हैं। क्या धमकी दे रहे हैं? उन्होंने अगर स्टे लाए तो क्या आपने स्टे लाया तो आपके हम घर आपकी बिल्डिंग इनलीगल बोल के तोड़ेंगे। तो ये इनको जहां से पैसा लेना है डरा धमका के वहां बराबर ये काम कर रहे हैं। लेकिन जहां पे इनको जरूरत है 3 कोटी का फंड 1 साल से आगे पड़ा हुआ है, वर्क ऑर्डर हो गया, एक अच्छा मार्केट बनेगा और सबको पर्यायी जगह अंदर गाला दिया जाएगा। ये आमदार साहब ने भी बोले, कमिश्नर साहब ने भी बोले, हमने भी बोले, उसके बावजूद प्रभाग अधिकारी कोई कार्रवाई करने तैयार नहीं है। तो आज जो मैं गुस्सा हुआ था मैं उसी लिए गुस्सा हुआ था कि आपको जब इंक्रोचमेंट हटाना है तो आप हटा के आपका हफ्ता बांध के ले लेते हो। खुला आरोप है, हफ्ता बांधते हैं लोग। युवा सेनेचा महायुवोत्सव 18 एप्रिलला होणार आहे। महायुवोत्सवात युवा सेनेच्या वेबसाईटचं लॉन्चिंग होणार आहे। शिवगौरव पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याची माहिती आहे। युवा सेनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील। मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यंदा हा कार्यक्रम वरळी येथील डोम येथे 18 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाचं नाव जे आहे ते आम्ही युवोत्सव, युवा सेना आयोजित युवोत्सव हा कार्यक्रमाला असं आम्ही नाव दिलेलं आहे। आणि या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक मंत्री, नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणारच आहे। प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये आमचे सगळ्यांचे लाडके खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन होणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। कुलाबा कोर्टातून पळालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। हरिसर अँथोनी जोसेफ असं आरोपीचं नाव आहे। या आरोपीवर 20हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचं बोळिंज पोलिसांनी सांगितलंय। कुलाबा कोर्टातून पळालेला आरोपी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हरिसर अँथोनी जोसेफ असं या आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर येते। गिरीश महाजनांनी आज साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे। दुपारी सुमारे खरं तर 3 वाजता भेट ही पार पडलेली आहे। साताऱ्यातील जलमंदिर या ठिकाणी झालेल्या या भेटीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी गिरीश महाजनांचा सत्कार केला। दरम्यान ही भेट पूर्णपणे खासगी स्वरूपाची असल्याचं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।